हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 4 दॅट इज किंगडम ॲनिमालिया. त्यामध्ये आजचे आपले 2 टॉपिक्स आहेत आणि शेवटचे टॉपिक्स आहेत ते म्हणजे क्लास एविस आणि नेक्स्ट दॅट इज क्लास मॅमेलिया. सो लेट अस स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत क्लास एविस. ॲज यू नो की क्लास एविसमध्ये सगळे बर्ड्स येतात, कारण एविस या शब्दाचा अर्थच बर्ड्स असा होतो. ओके, बर्ड असा होतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काही एक्झाम्पल्स बघूया. कलिंबा दॅट इज पिजन, स्टिटॅक्युला दॅट इज पॅरोट, फ्लाइटलेस बर्ड्स लाईक स्ट्रुथोरिओ. आता तुम्हाला माहिती आहे फ्लाइटलेस म्हणजे न उडणारा, म्हणजे त्याला पंख आहेत बट तेवढे कॅपेबल नाही आहेत की ते पूर्ण त्याचं वेट कॅरी करू शकतील. सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्ट्रिच. तर त्या बर्डला आपण काय म्हणतो? ऑस्ट्रिच म्हणतो. किवी, आफ्टर दॅट ॲप्टेनोडाइट्स दॅट इज पेंग्विन, कर्वस दॅट इज क्रो, आफ्टर दॅट निओफ्रोन दॅट इज वल्चर, त्याच्यानंतर आहे पॅसर दॅट इज स्पॅरो. ओके, सो आफ्टर दॅट या ठिकाणी तुम्हाला त्यांचे काही डायग्राम्स पण पाहायला मिळतात. स्पॅरो तर सगळ्यांनी पाहिलं असेलच. आफ्टर दॅट हे पिकॉक वगैरे वगैरे. पिकॉकचं नाव आहे दॅट इज पॅवो. ओके, सो ते या ठिकाणी नव्हतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स फॉर फ्लाईंग. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळे जर आपण बर्ड्स पाहिले, स्पॅरो असेल किंवा पॅरोट असेल किंवा पिकॉक असेल, तर या सगळ्यांचे जे फिदर्स आहेत तर ते सगळ्यांचे जे फोर लिम्स आहेत, फोर लिम्स म्हणजे काय? पुढचे पाय, ते कशामध्ये कन्वर्ट झालेत? फिदर्समध्ये. ओके, सो त्याच्यामुळे हे टेट्रापोडामध्ये येतात. टेट्रापोडा म्हणजे काय? तर ज्यांच्यामध्ये 4 लेग्स किंवा 4 लिम्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण टेट्रापोडा म्हणतो. टेट्रापोडा हा सुपर क्लास आहे आणि त्यामध्ये एविस, मॅमेलिया हे सगळे क्लासेस येतात. ओके, सो आता या ठिकाणी टेट्रापोडामध्ये 2 पेअर ऑफ लिम्स असायला पाहिजेत, म्हणजे एकूण 4 लिम्स असायला पाहिजेत. तर या ठिकाणी हे जे सगळे फिदर्स आहेत तर ते पण एक प्रकारचे लिम्सच आहेत. सो त्याच्यामुळे फक्त एवढंच की हे मॉडिफाईड लिम्स आहेत, हे फिदर्समध्ये कन्वर्ट झालेत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे आहेत हे हाइंड लिम्स याला आपण म्हणतो, मागचे पाय याला आपण म्हणतो. ओके, सो हे ते वॉकिंगसाठी वगैरे वापरतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सम बर्ड्स हॅव लॉस्ट द कॅपॅसिटी टू फ्लाय. काही बर्ड्स जसे की ऑस्ट्रिच उडू शकत नाहीत, त्यांचे फिदर्स खूप वीक आहेत आणि त्यांचं बॉडी वेट जास्त आहे, सो दे कॅनॉट फ्लाय. आफ्टर दॅट एक्झाम्पल आहे ऑस्ट्रिच. हाइंड लिम्स आर यूज्ड फॉर वॉकिंग, क्लॅस्पिंग ट्री ब्रांचेस. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पॅरोट वगैरे किंवा स्पॅरो वगैरे ट्री वरती, ब्रांचेसवरती पकड मजबूत करण्यासाठी हे जे यांनी पकडलेलं आहे तर ह्याला आपण काय म्हणतो? क्लॅस्पिंग. ओके, सो ब्रांचला वगैरे पकडणं, रनिंग करणं यासाठी ते हाइंड लिम्सचा म्हणजेच मागच्या पायांचा उपयोग करतात. नेक्स्ट आहे की ॲक्वॅटिक बर्ड्स हॅव वेब्स बिटवीन देअर टोज. तुम्ही डक वगैरे पाहिलं असेल, त्यांचे जर तुम्ही पाय पाहिले तर त्यांच्या पायांच्यामध्ये वेब लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. का? तर त्यांना स्विमिंग करायचं असतं पाण्यामध्ये, सो त्यासाठी. जस्ट लेट मी ड्रॉ. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्यांचे जर पाय आपण पाहिलं तर त्यांचे पाय असे अटॅच असतात, एका पर्टिक्युलर मसलनी अटॅच असतात, सो फॉर स्विमिंग. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं एक्झाम्पल डक आहे. नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे की बॉडी इज स्ट्रीमलाइंड. स्ट्रीमलाइंड म्हणजे काय? बोटसारख्या शेपची यांची बॉडी असते. आता आपण बर्ड्समध्ये पाहतोय, त्यासोबतच आधी आपण पायसीजमध्ये पाहिलं होतं की जे पण फिश वगैरे असतात त्यांची बॉडी पण बोट शेप्ड असते. का? तर त्यांना पाण्यामध्ये स्विम करायचं असतं आणि स्विमिंग करण्यासाठी टू मिनिमाइज दी वॉटर रेझिस्टंट त्यांच्यामध्ये त्यांचं शेप स्पिंडल शेप असतं किंवा बोट लाईक शेप असतं. तर त्याच पद्धतीने बर्ड्सचं शेप पण बोट लाईक असतं. का? तर त्यांना एअर रेजिस्टन्स कमी करायचा असतो, त्यांना हवेमध्ये उडायचं असतं त्यासाठी. ओके, सो जर आपण फिश आणि बर्ड्समध्ये पाहिलं तर ही एक सिमिलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते की दोघांचा पण बॉडी शेप बोटसारखा असतो. दीज आर होमोथम्स. होमोथम्स म्हणजे काय? यांच्या बॉडीमध्ये वॉर्म ब्लड प्रेझेंट आहे, वॉर्म ब्लडेड आहेत, म्हणजेच ते त्यांचं बॉडीचं टेम्परेचर स्टेबल ठेवू शकतात. अकॉर्डिंग टू द सराउंडिंग ते चेंज होणार नाही. ओके, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ते कॉन्स्टंट ठेवू शकतात, सराउंडिंगनुसार ते फ्लक्च्युएट होणार नाही. नेक्स्ट आहे की एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फिदर्स. एक्झोस्केलेटन म्हणजे काय? बाहेरचं स्केलेटन, बाहेरचं स्ट्रक्चर कशापासून बनले? फिदर्सपासून. ऑब्वियसली या ठिकाणी काय प्रेझेंट आहेत? फिदर्स प्रेझेंट आहेत. आपल्या बॉडीचं एक्झोस्केलेटन कशाने बनलेलं आहे? हेअर्सने बनलेलं आहे. आपल्या बॉडीवरती हेअर प्रेझेंट आहेत, त्याचप्रमाणे बर्ड्सच्या बॉडीवरती फिदर्स प्रेझेंट असतात ॲज ए एक्झोस्केलेटन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्केल्स. काहींच्या बॉडीवरती स्केल्स प्रेझेंट असतात. कशावरती? या ठिकाणी जर तुम्ही लेग झूम केले, यांचे लिम्स जर तुम्ही झूम केले तर तुम्हाला या पायांवरती अशा प्रकारे स्केल्स पाहायला मिळतील. ओके, पाय जर तुम्ही नीट निरखून पाहिले तर त्यावरती असे स्केल्स पाहायला मिळतील. सो त्यांच्या हाइंड लिपवरती म्हणजे मागच्या पायांवरती प्रेझेंट असतात स्केल्स. बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वरती हेड आहे, हे नेक आहे, हे एवढा पार्ट ट्रंकमध्ये येणार आणि शेवटचा पार्ट येणार आहे तो टेलमध्ये येणार आहे. ओके, सो यांची बॉडी 4 पार्ट्समध्ये आपण डिफरन्शिएट करतो. हेड, यांच्या बॉडीमध्ये नेक प्रेझेंट आहे, यांच्या बॉडीमध्ये ट्रंक म्हणजे काय?
नेकच्या खालचा पार्ट अप टू टेलपर्यंत. ओके, सो त्याला आपण ट्रंक म्हणतो आणि ॲटलिस्ट सगळ्यात शेवटी काय प्रेझेंट आहे, टेल प्रेझेंट आहे. आफ्टर दॅट स्किन इज थिन, यांची स्किन थिन आहे, ड्राय आहे, नॉन ग्लँड्युलर आहे. नॉन ग्लँड्युलर म्हणजे काय, स्किनवरती कोणतेही ग्लँड्स प्रेझेंट नाही आहेत, एक्सेप्शन आहे ते आपण बघूयाच, पण कोणताही ग्लँड प्रेझेंट नाही आहे की ज्यामुळे त्यांची स्किन मॉइस्ट असेल. ओके, सो त्याच्यामुळे त्यांची स्किन कशी असते, ड्राय असते, त्यासोबतच थिन आहे. बट त्यांच्या बॉडीमध्ये एक ग्लँड प्रेझेंट आहे स्किनवरती, दॅट इज ऑइल ग्लँड. ओके, ते कुठे असतं, या ठिकाणी बेसल स्ट्रक्चरवरती प्रेझेंट असतं. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा पक्षी आपल्या चोचेने इथे टच करतात आणि त्यांच्या चोचीमध्ये एक लिक्विड येतं, ते ऑइल असतं आणि ते ऑइल ते आपल्या सगळ्या फिदर्सवरती अप्लाय करतात. ते का असं करतात, तर एकतर फिदर्स त्यामुळे क्लीन होतात आणि सोबतच जेव्हा पाऊस वगैरे असेल किंवा जेव्हा थंडी असेल, धुके असतील किंवा अशी जी काही कंडिशन आहे, वॉटरी वगैरे कंडिशन असेल, तर त्या ठिकाणी त्यांचे पंख भिजू नयेत, कारण ऑब्व्हियसली ऑइल लावल्यानंतर पाणी त्याच्यावरती राहणार नाही. सो पंख भिजू नयेत, ते जड होऊ नयेत, त्यांना उडता यावं यासाठी ते त्यांच्या पंखांना ते तेल लावतात ऑइल ग्लँडमधलं. ओके, आणि ते क्लीन पण ते करू शकतात त्या ग्लँडने, त्या ऑइलने. सो त्याला आपण युरोपायगियल ग्लँड असं म्हणतो, युरोपायजियल किंवा युरोपायग्लियर ग्लँड असं म्हणतो. त्या ग्लँडमधून ते ऑइल ते रिमूव्ह करतात, म्हणजे चोचीने हळूहळू काढत असतात आणि ते अप्लाय करतात. नेक्स्ट आहे बोन्स आर होलो म्हणजे काय, रिकामे असतात. का असतात, तर त्याच्यामध्ये एअर कॅव्हिटी प्रेझेंट असतात, त्यांच्या बॉडीचं वेट कमी व्हावं आणि बायोन्सी मेंटेन राहावी. बायोन्सी म्हणजे काय, ते खाली म्हणजे हवेमध्ये ते तरंगू शकावेत, ते पडणार नाहीत खाली जमिनीवरती त्यांच्या मर्जी शिवाय. तर त्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये बोन्समध्ये एअर सॅक्स प्रेझेंट असतात टू मेंटेन बायोन्सी आणि त्यासोबतच त्यांचं बॉडी वेट कमी करण्यासाठी. जॉज आर विदाऊट टीथ, त्यांच्या जॉमध्ये जबड्यामध्ये चोचीमध्ये दात नसतात आणि मॉडिफाईड इन टू बीक, आणि त्यांचा जबडा बीकमध्ये कन्वर्ट झालेला असतो, त्यांना चोच असते. ओके, क्रॉप अँड गिझार्ड आर प्रेझेंट इन डायजेस्टिव्ह सिस्टम. आता तुम्ही पाहिलं की यांच्या जॉमध्ये टीथ नाही आहेत, मग ते जेव्हा ग्रेन्स किंवा काही पण ज्वारी बाजरी वगैरे जे पण तुम्ही पाहिलं असेल, स्पॅरो ज्वारी बाजरीचे दाणे वगैरे खाते, सो ती जेव्हा खाते तर ते एवढे मोठे मोठे कण डायरेक्ट पोटामध्ये जायला पाहिजेत. जर त्यांना दात वगैरे नाही तर ते चावणार कसं, मग तेच चावता यावं किंवा त्याचं मिक्सचर बारीक व्हावं ते, यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये क्रॉप आणि गिझार्ड प्रेझेंट असतात. हे गिझार्ड काय करतात, तर त्यांच्या बॉडीमध्ये एक जात्यासारखं काम करतं. जातं कसं मोठे मोठे ग्रेन्सचं पिठामध्ये कन्वर्ट करतं, तर त्याचप्रमाणे यांच्या बॉडीमध्ये पण ते जे काही मोठे मोठे खातील ते सगळ्याचे तुकडे करण्याचं काम, ते सगळं ब्रेकडाऊन करण्याचं काम हे गिझार्डमध्ये होत असतं. ओके, आणि क्रॉपमध्ये हे सगळं स्टोअर करण्याचं काम होत असतं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल्स. यांच्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स असतात, त्यामुळे त्यांचं ब्लड रेड कलरचं असतं. ऑब्व्हियसली रेड ब्लड सेल्समध्ये हिमोग्लोबिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं, त्यामुळे ब्लडला रेड कलर मिळतो. RBCs आर बायकॉन्व्हेक्स आहेत, कॉन्व्हेक्स लेन्सप्रमाणे, बायकॉन्व्हेक्स लेन्सप्रमाणे. अँड न्यूक्लिएटेड म्हणजे RBCमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, आपल्या RBCमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. सो तुम्ही डिफरन्सिएशन पण करू शकता मॅमेलियामध्ये आणि एव्हिसमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हार्ट इज परफेक्टली 4 चेंबर्ड. यांच्या हार्टला 4 चेंबर्स आहेत, म्हणजे जसं की आपण या ठिकाणी डायग्राम काढलं तर असे त्याला 4 चेंबर्स यांच्या हार्टमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, नेक्स्ट आहे दे शो डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन म्हणजे काय, ऑक्सिजनेटेड ब्लड पण जाणार आहे आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड पण यामधून रिटर्न येणार आहे. ओके, सो जसं जसं आपल्यामध्ये होतं त्याचप्रमाणे यांच्या हार्ट्समधून पण ब्लड डिऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार येणार आहे, पंपिंग होणार आहे. रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स. रेस्पिरेशन लंग्सद्वारे केलं जातं. हॅव्हिंग एअर सॅक्स टू इन्क्रीज दी बायोन्सी. बायोन्सी इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे ते हवेमध्ये तरंगू शकतील, फ्लाय करू शकतील, तर त्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये एअर सॅक्स प्रेझेंट असतात. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ब्रेन इज एनलार्ज्ड. यांचं ब्रेन फुल्ली डेव्हलप्ड आहे, एनलार्ज्ड आहे आणि त्यासोबतच त्यांच्या ब्रेनमध्ये सेरेबेलम प्रेझेंट आहे फॉर इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर जसं की आपण पाहतो बॉडीमध्ये बॅलन्स असायला पाहिजे आणि बॉडीमध्ये बॅलन्स राहण्यासाठी त्यांच्या ब्रेनमध्ये सेरेबेलम प्रेझेंट असतं. सो इक्विलिब्रियम म्हणजे आपण त्याला थोडक्यात बॅलन्स म्हणू शकतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट. मेल फिमेल सेपरेट आहे विथ प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय, तर त्यांच्या मेल आणि फिमेलमध्ये ॲपिअरन्समध्ये किंवा सोबतच साईजमध्ये मेलचं साईज मोठं आहे, फिमेलचं साईज छोटा आहे, फिमेल छोटा आहे, मेल मोठा आहे. ओके, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो, ॲपिअरन्समध्ये असेल किंवा साईजमध्ये डिफरन्स असू शकतो. दीज आर ओव्हिपॅरस, सगळे अंडे देणारे आहेत. फर्टिलायझेशन इज इंटरनल. बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं.
पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल डेव्हलप्ड. याच्यामध्ये पॅरेंटल केअर होते. म्हणजे काय पॅरेंटल केअर म्हणजे काय, तर पक्षी जे आहेत तर ते आपल्या पिल्लांना म्हणजे अन्न वगैरे आणून देणं, त्यांची काळजी घेणं, अंड्याचं संरक्षण करणं हे सगळं करत असतात. आता ह्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर दाखवली जाते. बट इतर क्लासमधले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर काही क्लासमध्ये पॅरेंटल केअर दाखवली जात नाही. म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम्स म्हणजे पॅरेंट ऑर्गॅनिझम्स आपलेच यंग वन्स खातात वगैरे, तर ते पॅरेंटल केअर नाही आहे. बट जर आपण बर्ड्समध्ये पाहिलं तर बर्ड्समध्ये मात्र सगळीकडे पॅरेंटल केअर दाखवली जाते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सीझनल मायग्रेशन इज सीन इन सम बर्ड्स. जर आपण काही बर्ड्समध्ये पाहिलं तर काही बर्ड्स फक्त ठराविक कालावधीपुरते एका ठिकाणी असतात, दुसऱ्या सीझनमध्ये ते दुसऱ्या ठिकाणी जातात. ओके, सो याच्यामध्ये जे पण सीझनल मायग्रेशन आहे, मायग्रेशन म्हणजे काय, स्थलांतर करणं, की काही कालावधीसाठी एका देशामध्ये, दुसऱ्या सीझनमध्ये दुसऱ्या देशामध्ये. सो अशा पद्धतीने हे जे काही मायग्रेशन आहे तर ते पण बर्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्पेशल फीचर्स काय आहेत ते आपण बघूया. की द युरिनरी ब्लॅडर इज ॲबसेंट. यांच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर ॲबसेंट असतं. द फिमेल शोज प्रेझेन्स ऑफ ओनली लेफ्ट ओव्हरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट. फिमेलमध्ये फक्त लेफ्ट साईडलाच ओव्हरी असते आणि ऑब्वियसली ओव्हरी लेफ्ट साईडला आहे म्हणजे ओव्हिडक्ट पण लेफ्ट साईडला असणार आहे. दिस हेल्प्स टू रिड्यूस बॉडी वेट. आता त्यांना आकाशामध्ये उडायचं आहे, हवेमध्ये उडायचं आहे, म्हणजे जेवढं बॉडीचं वेट कमी करता येईल तेवढं विधात्याने कमी केलेलं आहे. जेवढे आवश्यक गोष्टी आहेत बॉडीमध्ये, जेवढे आवश्यक बॉडी पार्ट्स आहेत तेवढेच फक्त ठेवलेले आहेत, जेणेकरून त्यांचं बॉडी वेट कमी व्हावं आणि दे कॅन फ्लाय इन दी एअर. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या ठिकाणी काही डायग्राम्स दाखवलेले आहेत बर्ड्स संदर्भात. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत क्लास मॅमॅलिया, की ज्यामध्ये आपण इन्क्लूड होतो. आता मॅमॅलियामध्ये जर आपण पाहिलं तर मॅमे म्हणजे काय, ब्रेस्ट किंवा निपल्स, जे की ज्याच्यामधून मिल्क प्रोड्यूस होतं. सो फर्स्ट आहे या ठिकाणी बॅट एक्झाम्पल आहे. बॅट तुम्ही पाहिलं असेलच, ज्याला की आपण जे फ्लाईंग फॉक्ससारखं पण दिसतं. फ्लाईंग फॉक्स आणि बॅट थोडे थोडे सिमिलर आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रॅटस म्हणजे रॅट. मॅकॅका ज्याला की आपण ज्याला कॉमन लँग्वेजमध्ये आपण मंकी म्हणतो. कॅमेलस म्हणजे कॅमल. व्हेल म्हणजे व्हेल, तुम्हाला देवमासा माहिती असेल. नेक्स्ट आहे ह्युमॅन बिंग म्हणजे आपण. कॅनिस म्हणजे डॉग. फेलिस म्हणजे कॅट. एलिफस म्हणजे एलिफंट. एक्वास म्हणजे हॉर्स. टेरोफस म्हणजे फ्लाईंग फॉक्स. हे सेम म्हणजे थोडंसं सिमिलर आहे बॅटशीच, बॅटसारखं थोडं दिसतं हे. नेक्स्ट आहे ओव्हीपॅरसमध्ये जर आपण पाहिलं, ओव्हीपॅरस म्हणजे काय, जे लोक अंड देतात तर ते. आता यामध्ये पण त्यांनी दोन डिव्हिजन केलेले आहेत. ओव्हीपॅरस म्हणजे अंड देणारे आणि विव्हीपॅरस म्हणजे आपल्या यंग वन्सला बर्थ देणारे. आता या ठिकाणी ओव्हीपॅरसमध्ये जर आपण पाहिलं तर आपण प्लॅटिपस पाहिलं होतं. प्लॅटिपस या ठिकाणी आय थिंक की दिलेलं आहे. लेट मी शो यू. सो धिस याला आपण म्हणतो डकबिल प्लॅटिपस. आफ्टर दॅट नेक्स्ट याचं सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे ऑर्निथ्रोरायंकस. ओके, ऑर्निथ्रोरायंकस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विव्हीपॅरसमध्ये मॅक्रोपस म्हणजेच कंगारू. हे आपले यंगवनला बर्थ देतं आणि ते यंगवन त्याच्या पॉकेटमध्ये असतं ते मोठं होईपर्यंत. नेक्स्ट आहे की मॅमॅलिया इन्क्ल्यूड्स दी ॲनिमल्स हॅव्हिंग मॅमरी ग्लँड्स. ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात ते सगळे मॅमॅलियामध्ये येतात. यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स म्हणजे काय, तर मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स आहेत की ज्यामुळे ते त्यांच्या यंग वन्सला मिल्क देऊ शकतात त्यांच्या ग्रोथसाठी, नरिशमेंटसाठी, फॉर द नरिशमेंट ऑफ द यंग वन्स. ओके, दे आर ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते प्रेझेंट आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती पण आहेत, पाण्यामध्ये पण आहेत, आकाशामध्ये पण आहेत. आता या ठिकाणी एर्बोरियल हा नवीन शब्द आहे. एर्बोरियलचा अर्थ होतो झाडावर राहणारे. ओके, जसं की मंकी वगैरे झाडावरती राहणारे आहेत. ओके, सो झाडावरती राहणारे पण मॅमल्स आहेत. आफ्टर दॅट लिम्स आर दी ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड यूज्ड फॉर वॉकिंग, फ्लाईंग, क्लाइम्बिंग, बरोविंग, स्विमिंग एक्सेट्रा. आता जे ह्यांचे लिम्स आहेत, आता काही लिम्स यामध्ये पण फ्लाईंगसाठी पण वापरले जातात, जसं की बॅट्समध्ये वगैरे फ्लाईंगसाठी वापरले जातात. म्हणजे ते ॲक्च्युअल फ्लाईंग करत नाहीत बट तरीही थोडंफार फ्लाईंगसाठी वापरलं जातं. नेक्स्ट आहे की वॉकिंगसाठी आपण चालण्यासाठी आपले पाय वापरतो. क्लाइम्बिंग काही जण चढण्यासाठी वापरतात. तर डिपेंड अपॉन की ते कोणतं ऑर्गॅनिझम आहे. बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. आता आपल्याला टेल नाही आहे बट तरीही आपण मॅमल्समध्ये येतो का तर आपल्यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत. आता जर आपण पाहिलं तर यांची बॉडी एकतर पहिल्यांदा आहे हेड, त्यानंतर आहे नेक, त्यानंतर ट्रंक म्हणजे नेक आणि टेलचा मधला भाग आणि टेल, अशा 4 पार्ट्समध्ये डिवाईड केली जाते. दीज आर होमिओथम्स. होमिओथम्स म्हणजे काय, आपल्या बॉडीमधलं ब्लड कसं आहे, हॉट म्हणजेच वॉर्म, हॉट नाही म्हणता येणार, वॉर्म म्हणता येईल. सो वॉर्म ब्लडर आहोत आपण, म्हणजेच काय की आपलं एक स्टेबल टेम्परेचर आहे, आपल्या बॉडीचं कॉमन टेम्परेचर ठरलेलं आहे. सराउंडिंगप्रमाणे आपलं टेम्परेचर फ्लक्च्युएट होत नाही, तर आपली बॉडी आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट आणि मेंटेन ठेवू शकते. सो एक्झाम्पल्समध्ये आपण पाहिलं तर कांगारू आहे, मंकी आहे आणि या ठिकाणी सगळे ह्युमॅन बिंग्स, हम दो हमारे दो. आफ्टर दॅट नेक्स्ट पुढचे कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज 4th नंबर.
एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर. आता जर आपण पाहिलं तर ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीवरती हेअर प्रेझेंट असतात, आपल्याही बॉडीवरती हेअर प्रेझेंट आहेत, मंकीच्या बॉडीवरती हेअर प्रेझेंट असतात. सो ह्याचे एक्झोस्केलेटन आहे म्हणजे बाहेरचं स्केलेटन आहे ते कशाने बनलेलं आहे, हेअरने बनलेलं आहे. काहींचं फरने बनलेलं असतं, काहींच्या बॉडीच्या बाहेर नेल्स प्रेझेंट असतात, म्हणजे जसं की आपल्यावरती पण नेल्स प्रेझेंट आहेत. आपलं पण एक्झोस्केलेटन नेल्सचं पण आहे थोडंसं, फक्त फिंगर्सवरती, पायाच्या आणि हाताच्या. नेक्स्ट आहे हूव्ज. म्हणजे काय, तुम्ही जर पाहिलं असेल बैल किंवा गाईचं पाय पाहिले असतील तर त्या पायाच्या खाली असं एक दगडसारखं, म्हणजे दगडसारखं नाही म्हणता पण खूप हार्ड असं एक काहीतरी असतं. पायाच्या शेवटी जर आपण पाहिलं तर खूप हार्ड असं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ज्याला आपण म्हणू शकतो हूव्ज. आता या ठिकाणी कशामध्ये असेल, हां कॅमल्समध्ये असेल या ठिकाणी. हे जे इथे जे हार्ड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ब्लॅक वगैरे कलरचं असतं, ब्राऊन कलर ब्लॅक कलरचं, त्याला आपण म्हणतो हूव्ज. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हॉर्न्स, शिंग प्रेझेंट असतात एक्सेट्रा. स्किन इज ग्लँड्युलर हॅव्हिंग स्वेट ग्लँड्स अँड सिबॅसियस ग्लँड्स. सिबॅसियस ग्लँड म्हणजे ऑइल ग्लँड. ऑइल ग्लँड म्हणजे काय, तर आपण जर आपल्या चेहऱ्यावरून, ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी जरा स्किनवरून आपल्या असा हात फिरवा, तुम्हाला हातावरती ऑइल लाईक स्ट्रक्चर म्हणजे ऑइल लाईक असं काहीतरी मिळेल, त्याला आपण म्हणतो सिबॅसियस ग्लँड. ओके. सो सिबॅसियस ग्लँड काय सिक्रेट करतात, ऑइल सिक्रेट करतात. नेक्स्ट आहे स्वेट ग्लँड, आपल्याला घाम येतो सो आहेत स्वेट ग्लँड. ओके. मॅमरी ग्लँड्स काय आहेत, मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स आहेत, म्हणजे स्वेट ग्लँड्सच मॉडिफाय होऊन मॅमरी ग्लँड्स तयार झालेले आहेत. दे हॅव एक्सटर्नल इयर, आपल्यामध्ये एक्सटर्नल इयर प्रेझेंट आहे, ज्याला की आपण एअर पिना म्हणतो, आउटर इयर म्हणतो. दे शो हेटेरोडंट डेंटिशन. हेटेरोडंट डेंटिशन म्हणजे काय, आपल्यामधले जे दात आहेत, आपले जे दात आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे दाताचे पण प्रकार असतात, तुम्ही 7th 8th पाहिले असतीलच, पुढे पण पाहणार आहातच, तर त्याच्यामध्ये आपण डीपमध्ये जायला नको. फक्त एवढंच सांगते की दाताचे पण प्रकार असतात, प्रत्येक दात आपला वेगवेगळा आहे. असं नाही की सगळे एक दात जसं आहे तसेच बाकीचे सगळे दात आहेत असं आहे का, तर नाही, प्रत्येक दात वेगवेगळा आहे, म्हणजे प्रत्येकाचे प्रकार वेगवेगळे आहेत. तर त्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोडंट. जर या ठिकाणी होमोडंट असतं तर याचा अर्थ सगळे दात सेम आहेत, एकाप्रमाणे सगळे दात आहेत. हेटेरो याचा अर्थ डिफरंट टाईप्सचे आहेत. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आरबीसीज आर बायकॉन्केव्ह. आरबीसीज बायकॉन्केव्ह आहेत. त्याच्यानंतर अँड इनन्यूक्लिएटेड. इनन्यूक्लिएटेड म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. ब्लड इज रेड इन कलर. ब्लड कसं आहे, लाल कलरचं आहे. हार्ट इज वेंट्रल. हार्ट कसं आहे, वेंट्रल म्हणजे पुढच्या बाजूला आहे. इन पोझिशन अँड 4 चेंबर्ड. आपला हार्ट कसं आहे, 4 चेंबर्ड आहे, त्याच्यामध्ये 4 चेंबर्स प्रेझेंट आहेत. रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स. लंग्स रेस्पायर करतं. नेक्स्ट आहे ब्रेन इज हायली डेव्हलप्ड. आपलं ब्रेन सगळ्यात जास्त हुशार आहे, जास्त हायली डेव्हलप आहे, त्यामध्ये ह्युमॅन बीइंग्सचं सगळ्यात जास्त आहे. सेरेब्रम शोज अ ट्रान्सवर्स बँड कॉल्ड कार्पस कॅलोसम. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या ब्रेनमध्ये 2 हेमिस्फेअर प्रेझेंट असतात, हे तर माहिती असेलच. तर त्या 2 हेमिस्फेअरच्या मध्ये एक नर्व फायबर्सचं एक बंडल टाईप स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ज्याला की आपण म्हणतो कॉर्पस कॅल्युसम. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्यू मॅमल्स आर ओव्हिपॅरस. काही लोक अंडी पण देणारे असतात. फॉर एक्झाम्पल डकबिल्ड प्लॅटिपस आहे. सम हॅव पाउचेस. काहींना पाउचेस असतात, फॉर एक्झाम्पल कंगारू. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॉर डेव्हलपमेंट ऑफ इमॅच्युअर यंग वन्स. जे खूप लहान यंग वन्स आहेत त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी यासाठी त्यांच्याकडे पाउच प्रेझेंट असतात. दीज आर कॉल्ड ॲज मार्सुपियल्स. आणि ज्यांच्यामध्ये पाउच प्रेझेंट असतात त्यांना आपण मार्सुपियल्स म्हणतो, फॉर एक्झाम्पल कंगारू. मेजॉरिटी ऑफ मॅमल्स आर प्लॅसेंटल अँड विविपॅरस. विविपॅरस म्हणजे यंग वन्सला बर्थ देतात, म्हणजे यंग वन्सला जन्म देतात. आणि दुसरं आहे प्लॅसेंटल. प्लॅसेंटल म्हणजे काय, त्यांच्यामध्ये प्लॅसेंटल एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. प्लॅसेंटा म्हणजे ज्यामधून अंबॅलिकल कॉर्ड अराईज होते आणि ते बेबीला अटॅच होते, सो त्याला आपण म्हणणार आहोत प्लॅसेंटा. सो प्लॅसेंटा पण त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं फॉर फूड त्यांच्या बॉडीमधून वेस्ट मटेरियल बाहेर काढण्यासाठी, ब्लड वेसल्सला वगैरे अटॅच असतं. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 2 क्लास पाहिलेले आहेत. दॅट वॉज क्लास एव्हीज आणि नेक्स्ट होतं क्लास मॅमॅलिया. आणि इन दिस वे आपला हा चॅप्टर या ठिकाणी संपतोय. सगळं आपण किंगडम ॲनिमलिया पूर्णतः पाहिलेला आहे. आय होप की तुम्ही सगळे व्हिडिओज पाहिले असतील आणि फायनली तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर समजला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.